पुणे मुंबई हायवेवर घडलेली ही घटना आहे। पुण्याच्या जवळच लागून असणाऱ्या गोन स्टेडियम जवळच्या परिसरामध्ये काही महिला, त्यामध्ये काही मुली ह्या वेश्या व्यवसायासाठी उभ्या राहतात। गिराईक बघतात, पैसे घेतात आणि कार्यक्रम सुरू करतात। जवळच जंगली परिसर आहे, काही झाडे आणि काही झुडपे आहेत। या झुडपामध्ये त्यांनी काही अथरायला पोते, काही गोदडी टाकून ठेवलेली असतात। त्याच्यावर झोपून ते कार्यक्रम उरकून टाकतात। हा जो मुलगा आहे राहुल हा मेडिकलचा विद्यार्थी आहे। घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे आपण सुद्धा मेडिकल टाकू असा तो नेहमी विचार करत असायचा। आपली डी फार्मसी पूर्ण करून तो पुणे येथे एका मेडिकलवर काम करायचा। मेडिकलवर काम करून त्याला महिन्याला 25,000 पगार मिळत होता। त्यामध्ये त्याचं सगळं काही व्यवस्थित सुरू होतं। 24 वर्षाचा राहुल, त्याच्या अंगात खूप जास्त मस्ती भरलेली होती। त्याच्या मनात नेहमी विचार यायचा, आपलं सगळं काही ठीक आहे, खायला आहे, पियाला आहे, खातो हाकतो, कशाचं टेन्शन नाही। पण आपण आतापर्यंत कुठेच त्या प्रकारची मज्जा घेतली नाही। आता कुठेतरी आकडा टाकायला पाहिजेत। या जमान्यात सगळ्यांचंच कुठे ना कुठेतरी जुगाड असतेच, फक्त मीच एकटा राहिलो, माझा कधी जग लागेल असं त्या राहुलला वाटायचं। त्याला माहीत होतं की त्याच्या जवळच्या एरियामध्ये त्या प्रकारचा धंदा चालू आहे। एकदा तरी तिथे जाऊन यायला पाहिजे। एकदा गेल्यावर काय होणार, अनुभव तरी येईल, चला एकदा जाऊन येऊयाच असा विचार राहुल करू लागला। या ठिकाणी राहुलने ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही। आपण आपले एकट्याने जायचं आणि एक शॉट हाणून यायचा असं त्यानं ठरवलं। राहुल हा वर्जिन होता, त्याने याआधी ह्या गोष्टी कधीच केल्या नव्हत्या, त्यामुळे याला त्या बाबतीत काहीच माहिती नव्हती। राहुलला वाटले, चला एखादी मस्त मुलगी मिळेल आणि आपलं जमेल, कसं काय असते आणि तिथे काय चालते हे त्याला माहीत नव्हतं। राहुलने एकट्यानेच निर्णय घेतला आणि तो इथेच फसला। तो रविवारच्या दिवशी रात्रीच्या वेळी आपली घरून आणलेली जुनी स्प्लेंडर गाडी घेऊन तिथे गेला। तिथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही मुली, स्त्रिया ह्या अंधारामध्ये उभ्या होत्या। राहुलने त्याची गाडी दुसऱ्या गिअरमध्ये ठेवली आणि रस्त्याच्या कडेला हळूहळू चालवत तो कोणती महिला आवडते हे बघत होता। राहुलकडे बघून तिथल्या महिलांना समजून गेले की हा आपलं गिराईक आहे, त्यामुळे तिथल्या महिलांनी राहुलला डोळे मारून इशारे करायला सुरुवात केली। राहुल त्या ठिकाणी त्या महिलांचा फक्त चेहरा आणि छाती बघत होता। काही महिलांना बघितल्यावर त्याचं एका मोठ्या छातीकडे लक्ष गेलं। राहुलने लगेच तिच्या चेहऱ्याकडे बघितलं, तेव्हा राहुलने लगेच बाईक थांबवली, कारण त्याला ती महिला तेथे असलेल्या इतर महिलांपेक्षा अतिशय सुंदर वाटली होती। गोरीपान असलेली तिची मान, तिचे ओठ आणि बरेच काही बघून राहुल मनातून आनंदित झाला। त्या महिलेच्या आवाजात थोडा बदल होता, कारण ती एक महिला नसून ती एक शिमेल होती। शिमेल म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। तिच्या आवाजातील थोडा बदल राहुलला जाणवला, तरी सुद्धा आवाजाचं एवढं काय, महिला खूप सुंदर आहे म्हणून राहुलने तिला बोलायला सुरुवात केली। राहुल म्हणाला, किती रेट आहे? ती म्हणाली 1,000। राहुल म्हणाला, रेट खूप झाला, थोडं कमी करा, 600 घेता का? ती महिला म्हणाली, ठीक आहे, पण पैसे अगोदर द्यावे लागतील। राहुलने त्याच्या खिशातून पैसे काढले, त्यामधले 600 रुपये मोजले आणि ते त्या महिलेच्या हातामध्ये टेकले। इथे राहुल एका सिमेलच्या जाळ्यात अडकला होता। सिमेल असणाऱ्या महिलेला कमरेपासून वरचा भाग हा पूर्णपणे स्त्रियासारखाच असतो। त्यामध्ये तिचे डोळे, छाती, नाक, डोक्यावरील केस हे सर्व काही हुबेहूब महिलासारखेच असतं। बाहेरून तिला कुणी पण महिलाच म्हणणार, पण याच सिमेलचा कमरेखालचा भाग हा हुबेहूब 100% पुरुषासारखा असतो, त्यामध्ये काहीच कमी नसते। तो सिमेल एखाद्या स्त्रीला प्रेग्नंट सुद्धा करू शकतो। त्याचा हातोडा हा 6 ते 7 इंचापर्यंत असतो। राहुलला या बाबतीत काहीच माहिती नव्हतं। तो त्या सिमेलला महिला समजून पसंत करू लागला। त्या महिलेने राहुलला त्याची स्प्लेंडर बाईक रोडच्या खाली ऑटोच्या बाजूला लावायला सांगितली। राहुलने सांगितल्याप्रमाणे त्याची बाईक तिथे पार्क केली। नंतर त्या महिलेने राहुलला आत झाडीमध्ये नेले। आतमध्ये अगोदरच अंथरलेली 2 पोती होती आणि त्या पोत्याच्या खाली एक जुनी गादी अंथरलेली होती। पटकन तुझे कपडे काढ असे ती महिला राहुलला म्हणाली। राहुलने वासनेच्या भरात त्याने त्याचे कपडे काढले आणि तो फक्त अंडरपॅन्टवर झाला होता। त्या महिलेने पंजाबी ड्रेस घातला होता। तिने तिचा वरचा टॉप काढला। राहुल तिचा वरचा भाग बघून त्याच्यामध्ये रमून गेला होता। तिने वरचा भाग राहुलच्या हातात दिला। राहुलला यावेळेस सगळ्या गोष्टींचा विसर पडला होता। तो पूर्णपणे त्याच्यामध्ये मग्न झाला। राहुल मनोमनच विचार करू लागला, काय मज्जा आहे, मी यापुढे सुद्धा आठवड्यातून एकदा इथे येईनच। 600 रुपये गेले तर गेले, असं पण 600 रुपये कुठे जात नाहीत। पण त्याला त्याच्यासोबत इथून पुढे काय होणार होते याचा थोडासुद्धा अंदाज येत नव्हता। हे सर्व सुरू असताना ती महिला राहुलच्या स्पर्शामुळे पटरीवर आली। पटरीवर म्हणजे मोसमामध्ये आली। या अगोदर राहुल हा त्या महिलेवर बसला होता, आता ती महिला राहुलच्या वर येऊन बसली। राहुल हाताचा वापर करून तिच्यासोबत खेळत होता।
यामध्ये राहुलची पहिली वेळ असल्यामुळे त्याला स्वर्गात असल्यासारखे वाटत होते. ती महिला म्हणाली, तुला यापेक्षा जास्त खुश करते हे काढून टाक व पोटावर झोप, असे म्हणून ती महिला इकडे तिकडे कोणी आहे का याचा अंदाजा घेत होती. राहुल जसा पोटावर झोपला तेव्हा त्याच्या पाठीवर अतिशय ताकदीने 2 बुक्क्या बसल्या. त्या बुक्क्याचा प्रहार इतक्या जोराने होता की त्यामुळे राहुल हा जागीच रडू लागला. त्याला तेथून उठता सुद्धा येत नव्हते. मग नंतर त्याच्यावर काही चिकट द्रव्य पडल्याचे त्याला जाणवले आणि त्याला जसे 7 इंचाचा खंजीर खुपसल्यासारखे वाटले होते. त्याला खूप वेदना होत होत्या. हा प्रकार त्याच्यासोबत 15 ते 20 मिनिटे सलग चालला. हे सर्व झाल्यानंतर ती महिला त्याच्या अंगावरून उठून बाजूला सरकली आणि ती तेथून निघून गेली. राहुल रडत रडत आणि घाबरून तेथून उठला. त्याने आपले कपडे सावकाशपणे घातले आणि अडखळत अडखळत तो तेथून चालत त्याच्या गाडीजवळ आला. त्याने त्याची गाडी सुरू करून तो त्याच्या रूमवर आला. रूमवर आल्यानंतर सुद्धा त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. राहुल आंघोळीला गेला. जेव्हा त्याचा हात खाली लागला तेव्हा त्याच्या हाताला रक्त लागल्याचं दिसलं. हे बघून राहुलला काय करावे हेच समजेना झालं होतं. पण रक्त खूप जास्त येत होतं आणि वेदनासुद्धा जास्त होत्या. त्यामुळे त्याने त्याच्या काकाला फोन लावला. काका, माझ्यासोबत खूप वाईट झालं आहे, तुम्ही लवकर या, नाहीतर मी जिवंत राहणार नाही, असे राहुल त्याच्या काकाला म्हणत होता. त्याचा काका घाईगडबडीने सकाळी राहुलकडे आला. राहुलने घडलेला प्रकार हा त्याच्या काकाला सांगितला. नंतर राहुलला सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर इलाज सुरू केला. या दरम्यान राहुलच्या गुप्तांगाला 3 टाके पडले होते. आता सध्या राहुलची परिस्थिती ही बरी आहे. आयुष्यात तो परत असं कधीच करणार नाही असं तो म्हणत आहे. तर मंडळी, तुम्ही पण अशा स्कॅमपासून सावध राहायला पाहिजेत. तुम्हाला जर ही क्राईम स्टोरी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.